शाळेतून आली की मी ते नारळ विकायला जायची. की माझ्या ज्या मैत्रिणी आहेत वर्गातल्या त्या खूप चिडवायच्या मला की ही बघ कशी नारळ विकतेय. मला आठवते 2006 मध्ये महाराष्ट्रातली सगळ्यात यंगेस्ट ट्रेनर म्हणून पवित्रा मोहन शिरकर हे नाव खूप फेमस झालेलं होतं. आणि मला आठवते ती रात्र दोघंही खूप रडून काढली. माझ्या मांडीवरती त्यांचा तो जीव त्यांनी सोडला. आणि ज्यांनी स्वप्न बघितलं तो व्यक्ती नव्हता सोबत, पण कुठेतरी ते स्वप्न पूर्ण करायचं होतं. तर ह्या जगात अशक्य असं काहीच नाहीये. जे आपण ठरवू ते आपण अचीव करू शकू. नमस्कार, मी लाईफ कोच पवित्रा. मैत्रिणींनो, प्रत्येक महिलेची काहीतरी एक स्टोरी असते आणि तशीच एक छोटीशी स्टोरी आज तुमच्या सगळ्यांबरोबर मला शेअर करायची आहे. जसं मी म्हटलं की लाईफ कोच पवित्रा, पण हे जे काही टॅग आलं आहे ते इतक्या इझिली आलं नाही. याची जी सुरुवात झाली ही 2006 मध्ये एक ट्रेनरपासून. आणि जशी मी ट्रेनर बनली, नेहमी काहीतरी नवीन शिकायची आवड होती. त्यानंतर बऱ्याच गोष्टी शिकत गेली. आपण नेहमी बोलतो की माणूस हा मरेपर्यंत शिकत असतो, पण खूप कमी लोक असतात की ते इम्प्लिमेंट करतात. पण न कळत ते डोक्यात कुठेतरी कोरून ठेवलेलं की ज्या वेळेला आपण शिकू त्याच वेळेला आयुष्यात आपण मोठं होऊ. जर लाईफच म्हटलं आपण, आपलं आयुष्य, त्याची स्पेलिंग येते LIFE. ठीक आहे. बऱ्याच वेळा आपलं आयुष्य खडतर होतं. हे का? कारण आपल्या आयुष्यातला L आणि E हा निघून जातो. मधलं जे उरतं ते होतं इफ. ठीक आहे. इफ म्हणजे आपण जर तर कुठेतरी कारणांमध्ये आपण आपल्या स्वतःला अडकवून घेतो आणि आयुष्यामध्ये अडथळ्यांना सामोरे जात नाही. पण तेच जर इफ काढला आणि L आणि E वरती फोकस केला, L स्टँड्स फॉर लर्निंग आणि लर्निंग असेल तर अर्निंग येतं. हे खूप कमी वेळात मला समजलेलं गणित होतं आणि त्यामुळे त्याच्यावरती खूप जास्त भर दिला. सो 2006ला ही जर्नी सुरू केली. त्यानंतर मेमरी ट्रेनर, पॅरेंटिंग, देन मोटिवेशनल स्पीकर, NLP सेल्स ट्रेनर, माइंड ट्रेनर, ग्राफोलॉजिस्ट, हिप्नॉटिस्ट, न्यूमरोलॉजिस्ट, पास्ट लाईफ थेरपिस्ट, अशा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये शिकण्याची जी आवड होती ती कुठेतरी मला त्या गोष्टींमध्ये एक्सपर्ट करून गेली. आणि जेव्हा मी हे असे कार्यक्रम घ्यायला लागली तेव्हा एक वाक्य मला ऑडियन्समधून वारंवार येऊ लागलं, मॅडम यू आर व्हेरी लकी. तुम्ही ना खूप नशीबवान आहात, कारण तुम्ही कुठेही जाता, कधीही ट्रेनिंग घेता, तुमचे चार्जेस हेवी आहेत. तुम्ही अगदी छोटा कार्यक्रम घेतला तरी 25,000 30,000 तुम्ही चार्ज करता. यू आर व्हेरी लकी. आणि जेव्हाही हे वाक्य यायचं ना तेव्हा मला माझ्या आयुष्याची जर्नी आठवायची की आत्ता हे इतकं सुंदर चित्र दिसतंय, पण हे असंच सुंदर चित्र हे पूर्वी नव्हतं. ही जी जर्नी सुरू झाली अगदी सर्वसामान्य मुलीसारखी 21 जून 1989 साली गोरेगावच्या अगदी 8x10च्या खोलीमध्ये माझा जन्म झाला. परिस्थिती खूप बेकार घरामध्ये, कारण घरात कमवणारा हा फक्त एक व्यक्ती होता आणि खूप मोठं कुटुंब होतं. सो कुठेतरी ती आर्थिक तडजोड ही होतच होती आणि त्यात मुलीचा जन्म झाला. त्यामुळे तुम्हाला माहीतच असेल किती उत्साह असतो आपल्या इकडे मुलीचा जन्म झाल्यावरती. सो असंच कुठेतरी वातावरण होतं घरचं, कारण कुटुंबाला नेहमी दिवा हवा असतो पण पंती नको आहे. पण त्यांना हे कळत नाही की दिवा असू दे किंवा पंती, दोघंही उजेडच पाडतात. सो अशा कुटुंबामध्ये माझा जन्म झाला. वडील माझे कस्टममध्ये होते, गव्हर्नमेंट नोकरी, आणि कुठेतरी संपूर्ण परिवाराचा भार हा त्यांच्यावरती होता. म्हणजे मला आठवतंय लहानपणी त्यांची आत्या असेल, मावशी असेल, अगदी मामा मामी असतील, तर त्यांचे जे काही उपचार आहेत ते कुठेतरी आमच्याच घरात होत होते. सो न कळत ती एक मोठी जबाबदारी होती. त्यांच्या वडिलांना म्हणजे माझ्या आजोबांना कॅन्सर होता. आई पण म्हणजे माझी आजीसुद्धा खूप आजारी असायची. हे सगळं मॅनेज करणं खूप अवघड होत होतं एका व्यक्तीसाठी, आणि त्याचबरोबर इतकं मोठं कुटुंब. सो कुठेतरी जे फायटिंग स्पिरिट जे मी त्यांच्याकडे बघितलेलं त्यांच्यामध्ये अगदी लहानपणापासून, मला वाटतं तेच फायटिंग स्पिरिट आज कुठेतरी माझ्यामध्ये आलेलं आहे
की कुठलीही अडचण असू दे, काही आयुष्यामध्ये कितीही परीक्षा द्याव्या लागल्या तरीही त्या द्यायच्या आणि पुढे जायचं, कधीही गिवअप नाही करायचं, कधी हार नाही मानायची आणि कष्ट करण्याची तयारी सगळ्यात महत्त्वाचं. सो त्यांचा जो काही प्रामाणिक त्यांचं जे नेचर होतं, प्रामाणिकपणा होता आणि त्यामुळे त्यांनी त्यांच्या सर्व्हिसमध्ये खूप चांगलं काम केलं. त्यांनी एक मला शिकवण दिलेली की पवित्रा असं काम करायचं की आयुष्यात कधीही कुठेही झोप लागली पाहिजे. सो तुम्ही तुमच्या कामामध्ये जर प्रामाणिक असाल तर तुम्हाला कधीही कुठेही झोप लागते. सो कुठेतरी वडिलांकडून प्रामाणिकपणाचे धडे मिळत होते आणि त्याचबरोबर संपूर्ण कुटुंबाला कसं सांभाळायचं हे आईकडून शिकायला मिळत होतं. सो ह्या सगळ्या वातावरणात कुठेतरी मी मोठी झाली आणि जसं मी म्हटलं की हे जे प्रेशर होतं, एक आर्थिक परिस्थिती, त्यांची जी तडजोड, सो न कळतच खूप कमी वयात मी मोठी झाली असं म्हणायला हरकत नाही. मला आठवतं आहे 6वी-7वीला असताना ज्या वेळेला आम्ही ठाण्याला शिफ्ट झालो, कारण वडिलांवरती फायनान्शियली खूप बर्डन आलेलं, त्यामुळे त्यांनी त्यांची रूम सेल करून ते दुसऱ्या ठिकाणी राहायला आले. सो ज्या वेळेला आम्ही ठाण्यामध्ये विटावा एक गाव आहे, त्या विटाव्या गावात आम्ही राहायला आलेलो आणि तिथे 6वी-7वीलाच असेल जेमतेम मी. त्यावेळेला मला आठवतं आहे की माझे आजोबा म्हणजे आईचे वडील हे ठाण्याला कोपनेश्वर मंदिर आहे, तिथून ना ते नारळ आणायचे आणि मग ते नारळ घेऊन यायचे आणि ते सगळे नारळ मी जसं शाळेतून आली की मी ते नारळ विकायला जायचे. जोपर्यंत सगळे नारळ विकले जात नाही तोपर्यंत घरी जायचं नाही, हा कुठेतरी माझा हट्ट असायचा. आणि त्यावेळेला मला आजही आठवतं आहे की माझ्या ज्या मैत्रिणी आहेत वर्गातल्या त्या खूप चिडवायच्या मला की ही बघ कशी नारळ विकते आहे. म्हणजे एक बोलतात ना, त्यांना त्यामागची परिस्थिती दिसत नव्हती, पण मी काहीतरी असं काम करते आहे त्यामुळे ते हिणवलं जायचं. पण काहीही असलं तरी माझं त्यावेळेला काम करणं खूप महत्त्वाचं होतं की ॲटलिस्ट मी वडिलांना भले ते 100-200 रुपये का असेना पण ती मदत मी करू शकेन, कुठेतरी माझ्या फॅमिलीसाठी माझाही सपोर्ट होईल. हे न कळत ही परिस्थितीने माझ्या डोक्यात ते टाकलेलं होतं. त्यानंतर छोटे छोटे ट्युशन्सचे क्लासेस घ्या. भरतनाट्यम मला खूप आवडत होतं, आईने माझी ती कला खूप छान जोपासलेली होती. 9 वर्ष मी भरतनाट्यम शिकलेली. त्यानंतर मी ते क्लासेस घ्यायला शिकवायला सुरुवात केली. मला आजही आठवते माझं जे पहिलं अर्निंग होतं, ते नारळ विकणं वगैरे राहू दे, पण असं बोलतात ना मंथली पहिलं अर्निंग, तर पहिली सॅलरी मी 300 रुपये घेतलेली आणि ते 300 रुपये घेऊन ज्या आनंदाने मी घरी आलेली, आज गाडी घेतल्यावरती सुद्धा तो आनंद नाही झाला. पण ही सगळी परिस्थिती बघत बघत कुठेतरी वडिलांमुळेच मी ह्या क्षेत्रामध्ये आली. कारण लहानपणी जसं मुलांना विचारलं जातं की तुम्हाला काय व्हायचं आहे, तर माझ्यासमोर असं कुठलं टार्गेट नव्हतं, कुठलं स्वप्न नव्हतं. मी फक्त एक वाक्य बोलायची की मला अशा क्षेत्रामध्ये जायचं आहे जिथे मी माझा स्वतःचा चेक स्वतः लिहू शकेन. ठीक आहे, माझ्यावरती कोणी बॉस नको, मला कोणाच्या अंडर काम नाही करायचं आहे, मी इंडिव्हिज्युअली काम करेन आणि मर्यादा नसेल माझ्या अर्निंगवरती. मला जर वाटलं 1 लाख कमवायचे तर मी 1 लाख कमवेन, मला जर वाटलं 5 लाख कमवायचे मी 5 लाख कमवेन आणि ज्या क्षणी मला वाटेल मला आराम करायचा तर मी आराम करेन. मग असं क्षेत्र कुठलं? सो नकळत वडिलांनाही ही गोष्ट माहीत होती आणि ते असेच मला एका वर्कशॉपला घेऊन गेले. मेमरी टेक्निकचं वर्कशॉप होतं ते दादरमध्ये. सो ते वर्कशॉप अटेंड केल्यावरती कुठेतरी मला असं वाटलं की हे काहीतरी वेगळं आहे, हे काहीतरी युनिक आहे. आणि त्यानंतर अचानक 26 ऑक्टोबर 2006 साली माझे वडील मला घेऊन गेले आणि डायरेक्ट त्या ट्रेनिंगमध्ये मला बसवलं की हे असं असं ट्रेनिंग आहे जिथे तुला जे हवं आहे ना, स्वतःचा चेक स्वतः लिहायचा किंवा बॉस नको, ते तू इथे पूर्ण करू शकते. सो वडिलांनीच हे साधन मला दाखवलं. त्यानंतर मी ह्या क्षेत्रामध्ये आली. मला आठवते 2006मध्ये महाराष्ट्रातली सगळ्यात यंगेस्ट ट्रेनर म्हणून पवित्रा मोहन शिरकर हे नाव खूप फेमस झालेलं होतं. कारण नॉर्मल पहिला मुलांना शिकवायला सुरुवात केली, कारण मी स्वतः स्टुडंट होती. मी 12वीला आपल्या मुलुंडला केळकर कॉलेजमध्ये शिकत होती. सो तिथे शिकत असताना कुठेतरी सुरुवात झाली आणि मग आपण मोठ्यांना लगेच कसं शिकवायचं, आपणच ऑलरेडी लहान आहोत, त्यामुळे मेमरी टेक्निकपासून सुरुवात केली. सो ज्या वेळेला माझं लग्न नव्हतं झालं त्यावेळेला मी पॅरेंटिंग हे क्लासेस घेत होती. कारण ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही मी सुरुवातीला बोलली, ग्रॅफोलॉजी, न्यूमरोलॉजी, पास्ट लाईफ, स्पिरिच्युअल हीलर, माइंड ट्रेनर, हे मी खूप एक्सपर्ट लोकांकडून शिकलेली. काही जे माझे गुरु आहेत ते फॉरेनचे आहेत, काही इंडियन आहेत. आता जर त्यांची नावं घेत बसली तर खूप वेळ जाईल, पण ह्या सगळ्यांचा खूप मला सपोर्ट राहिला.
मी जसं म्हटलं ना, शिकणं आणि शिकण्यामुळे मी कुठेतरी आज इथपर्यंत आली. सो पॅरेंटिंगचे सेशन्स झाले, मग शिक्षकांचे ट्रेनिंग घेऊ लागली. त्यावेळेला नेटवर्क मार्केटिंग खूप फॉर्ममध्ये होतं. 2006, 7, 8 जर तो तुम्हाला काळ माहीत असेल. आणि त्या फील्डमध्ये सुद्धा मी ट्रेनर म्हणून आली. त्यावेळेला मोटिवेशनल ट्रेनिंग्स घ्यायची, त्यानंतर सेल्स कसा करायचा, टीम बिल्डिंग, गोल सेटिंग, हे सगळे कार्यक्रम मी घेत होती. मला आठवते त्यावेळेला मार्केटिंगची लोकं बोलायची, ती लहान मुलगी ती ट्रेनिंग घेते ना, ती मस्त घेते. त्यावेळेला ते एकच वाक्य होतं, ती लहान मुलगी पवित्रा, हेही लोक ओळखत नव्हते. फक्त एक माइंडसेट होता, ती लहान मुलगी ट्रेनिंग घेते ना, ती खूप जबरदस्त घेते. सो हे करत करतच माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. 12वीला असताना मी माझी स्वप्न लिहिलेली, कारण ज्या वेळेला आपण लोकांना सांगतो की तुम्ही स्वप्न बघा, तर कुठेतरी ती सुरुवात आपल्यापासून होणं खूप गरजेचं आहे. आणि आपली काय स्वप्न असतात, नॉर्मल आपण बोलतो की एक सर्वसामान्य कुटुंब, त्यांचं काय स्वप्न असेल. सो कॉलेजमध्ये मुलांना बाईक हवी असते, तसं मला वाटायचं की माझ्याकडे स्कूटी असावी. डोक्यामध्ये एक सेट होतं की ज्यांच्याकडे 4 व्हीलर ना, ते श्रीमंत, कारण आपल्याकडे साधी सायकल पण नव्हती. त्यामुळे नकळत नॉर्मल फॅमिलीला ना ते 4 चाकीचं खूप अट्रॅक्शन असतं. सो असं लिहिलेलं की आपल्याकडे एक 4 व्हीलर असावी, आपलं स्वतःचं घर असावं, जे मी घेतलं असेल. विमानं बघायला खूप आवडायची. मला आठवतं आहे कुर्ल्याला पप्पा घेऊन जायचे आम्हाला. ते असं डोंगरावरती जायचं त्या झोपडपट्टीमधून, आणि मग ते प्लेन तुमच्या डोक्यावरून जातं. खूप मजा यायची ते बघायला. सो इच्छा होती की कधीतरी आपणही प्लेनमध्ये बसावं, ती बोलतात ना, ती एक मजा घ्यावी, तो एक एक्सपिरियन्स घ्यावा. सो अशी स्वप्न मी लिहिलेली होती. सो जसं मी ट्रेनिंग घेत गेली लोकांचे, मला माहीत नाही कधी माझी स्वप्न पूर्ण झाली. बऱ्याच अडचणी आल्या, बोलतात ना, बऱ्याच एक्झाम्सला सामोरे जावं लागलं. पण कॉलेज कंप्लीट व्हायच्या आधीच मी स्वतःची स्कूटी घेतलेली. TY जेव्हा लास्ट इयरला मी होती, त्यावेळेला मी स्वतःच्या 4 व्हीलर, माझी I10 गाडी फर्स्ट होती, I10 गाडीतून मी जायची. आणि त्यावेळेला ना कुठेतरी ज्या माझ्या मैत्रिणी चिडवायच्या ना मला, की काय ट्रेनर म्हणजे काय, लेक्चर तर घेते, लेक्चर घेऊन काय मोठी होणार आहेस तू. सो कुठेतरी मला वाटतं त्यांना चांगलं उत्तर मिळालेलं होतं. ठरवलेलं की लग्न करायच्या आधी स्वतःचं घर घेईन, आणि तेही कंप्लीट केलं खूप कमी वेळामध्ये. कारण मी माझ्या डोक्यात ते कधीच ते वाक्य घुसू दिलं नाही की लग्न करून पहा आणि घर बांधून पहा. आपल्या मराठी कुटुंबात म्हटलं जातं की हे खूप कठीण असतं, पण नकळत माइंड प्रोग्रामिंग कसं करायचं हे मी शिकलेली होती, आणि त्याचाच कुठेतरी मी तो वापर केला. आणि त्यामुळे घर घेणं हे अगदी मला सहज वाटलं, खूप इझिली झालं, कारण ते डेडिकेशन होतं. सो लकीली तेही झालं. आणि हा जो प्रवास आहे हा पुढे जात गेला. आपण म्हणू शकतो की ह्या संपूर्ण प्रवासामध्ये खूप सारे वर्कशॉप्स घेतले. मग बँकांमध्ये असू दे, हॉस्पिटल्समध्ये असू दे, कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये असू दे, जेवढे ठिकाणी आपण पोलीस डिपार्टमेंटसाठी आपण कार्यक्रम घेतले, सगळीकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत होता. आणि आता एक वेळ आलेली होती की लग्न करायची, एक एज झालेलं. आणि आपल्या इकडे असं म्हणतात की मुलीचं लग्न त्या वयात होणं गरजेचं आहे. जर त्यावेळी नाही झालं तर मग बरेच प्रॉब्लेम्स येतात. पण मी इतकी पॅशनेट होती माझ्या स्वप्नांना धरून, माझ्या कामाला धरून. सो ध्येयवेडी म्हणतात ना, अगदी त्याच पद्धतीने. आणि त्यामुळे नेहमी आहे ना, एक पिक्चर आपण बोलतो ना, आपला पार्टनर कसा असावा, प्रत्येक मुलीचं काही ना काही स्वप्न असतं. आपलं असं काही नव्हतं. आपलं एकच वाक्य होतं की जर तो व्यक्ती माझ्या करिअरला, माझ्या पॅशनला तो सपोर्ट करत असेल, तर मग कुठलाही मुलगा माझ्या समोर येऊ दे, मी त्याच्याशी लग्न करेन. आणि योगायोग असंच झालं की माझ्या फील्डमधलेच एका व्यक्तीने मला प्रपोज केलं. मी फक्त बघितलं की हा मला सपोर्ट करणारा आहे, उत्तम मुलगा आहे, काही वाईट सवयी नाही आहे, आणि मग लग्नाचं डिसिजन घेऊन टाकलं. मला आठवते ते जेव्हा मी डिसिजन घेतलं तेव्हा माझी पूर्ण फॅमिली खूप नाराज होती माझ्यावरती की तू असा मुलगा का निवडला, तू ॲटलिस्ट असा मुलगा बघायचा होता की ज्याची छान संपत्ती आहे, तू अगदी आरामात राहशील. कारण लहानपणापासून आत्तापर्यंत तू खूप आर्थिक गोष्टी मॅनेज करत आली आहे, खूप गोष्टी तू सांभाळल्यात, खूप वाईट परिस्थिती तू बघितलेल्या आहेत. आणि आत्ता एक बोलतात ना, मुलीच्या लाईफमध्ये तो एक चान्स असतो, तो एक टर्निंग पॉईंट असतो की ती ते सिच्युएशन बदली करू शकते. एखादा चांगला श्रीमंत मुलगा निवडला असता तर कदाचित ती सिच्युएशन चेंज झाली असती. पण ते काहीच डोक्यात नव्हतं. एकच होतं की आपल्यामध्ये ती ताकद आहे
की आपण सगळं अचीव करू शकतो. फक्त मला पार्टनरची साथ हवी होती आणि सचिन माझ्या लाईफमध्ये आले. सो मी लग्न केलं. लग्न केल्यानंतर 5 जून 2014ला माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर म्हणतात ना, प्रत्येकीचं आयुष्य अगदी बदलतं, पण माझं नाही बदललं. जसं मला माझ्या करिअरसाठी, माझ्या स्वप्नांसाठी, माझ्या पॅशनसाठी जे मला पाठबळ माझ्या आईवडिलांकडून होतं, नंतर माझ्या भावंडांकडून होतं, अगदी सेम ते पाठबळ मला माझ्या सासरच्यांकडून मिळालं. त्यांनीही माझ्या करिअरला खूप सपोर्ट केला. त्यामुळे हां ठीक आहे, कधीतरी ते सासू सोनेचे खटके व्हायचे, पण तिकडे सुद्धा आईंनी मला खूप छान सांभाळून घेतलं आणि माझ्या करिअरला त्यांनी ॲक्सेप्ट केलं. कारण कितीही म्हटलं तर घरची मोठी सून जर सणासुदीला घरात नसेल तर बट ऑब्वियस आहे की तिकडची मंडळी नाराज होणार. पण मिस्टरांचा इतका स्ट्रॉंग पाठिंबा होता, जे सचिन मी म्हणते त्यांचा इतका स्ट्रॉंग पाठिंबा होता ना की सगळं मॅनेज होत होतं. सो खूप छान प्रवास सुरू होता. आयुष्यात अडचणी चालू होत्या, काही ना काही प्लस मायनस अपडाऊन होत होते आणि हे होता होता एक आता असं ठरवलं की चला खूप चांगल्या पद्धतीने सगळं सेटल झालेलं आहे, चांगलं नाव आपलं झालेलं आहे, बरंच मार्केटमध्ये लोक आपल्याला ओळखतात. म्हणजे एक ट्रेनरपासून लाईफ कोच पवित्राची जी जर्नी आहे ती आता खूप छान झाली. आता हिला अजून चांगल्या पद्धतीने आपण बूम करू शकतो आणि त्यामुळे मला माझ्या मिस्टरांनी फोर्स केलं की आता तुझी कंपनी तू ओपन कर. किती दिवस फक्त तू त्या पवित्रा ह्या नावाने प्रोग्राम घेणार, किती ट्रेनिंग घेणार, आपली स्वतःची कंपनी असली पाहिजे. सो 1 जानेवारी 2020 साली पवित्रा ग्लोबल ट्रेनिंग हब या कंपनीची जी सुरुवात झाली ती फक्त आणि फक्त सचिनमुळे, की त्यांनी सांगितलं की तू तुझी आयडेंटिटी तयार कर, मी आहे तुझ्यासोबत. आणि मी जसं म्हटलं ना, हा जो एक बॅक सपोर्ट असतो ना, हा खूप महत्त्वाचा आहे. जर फॅमिली तुमच्यासोबत असेल तर तुम्ही कितीही अडचणींना फेस करू शकता. सो तो सपोर्ट लकीली मला तो मिळाला. जसं मी सांगितलं, पवित्रा ग्लोबल ट्रेनिंग हब ही स्वतःच्या कंपनीची मी सुरुवात केली. त्याच्यासाठी खूप मोठं पाठबळ हे सचिनचं मला होतं आणि ते सगळं करायचे. म्हणजे मला आठवते मी फक्त स्टेजवर जायची, ट्रेनिंग घ्यायची, मग लोकांना भेटणं असेल, फॉलोअप घेणं असेल, इवन मार्केटिंग करणं असेल, माझं सोशल मीडिया सांभाळणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी बोलतात ना, ते सिंगल मॅन, एकच व्यक्ती पण सगळं करायचा, अशा पद्धतीने ते सगळं माझं सांभाळत होते. आणि खूप चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी चालू होत्या. ट्रेनिंग्स वाढलेल्या होत्या, म्हणजे मुलांच्या, आईवडिलांच्या, पालकांच्या, त्यानंतर स्त्रियांच्या, जसं अस्तित्व एक माझा वर्कशॉप आहे, त्याचबरोबर मेडिटेशनचे वेगवेगळे वर्कशॉप, पोलिसांसाठी स्ट्रेस मॅनेजमेंट, हे असे खूप सारे वेगवेगळे कार्यक्रम चालू होते. मी नेहमी बोलायची की हे एक मॉल आहे आणि मॉलमध्ये कसं आपल्याला सगळं मिळतं ना, तसं आयुष्य जगण्यासाठी पवित्रा ग्लोबल ट्रेनिंग हबमध्ये सगळं मिळतं. मग तुम्हाला जे कुठलं ज्ञान हवं असेल तुम्ही इथे येऊन ते ज्ञान घेऊ शकता आणि हे कुठेतरी मोठं करायचं, हे माझ्यापेक्षा मी सांगेन माझ्या मिस्टरांचं स्वप्न होतं. आता मी होतं यासाठी बोलते कारण असा एक पिरियड आला, तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे की 2020-21 हे पूर्ण कोविडचं वातावरण होतं आणि आजही मला ती तारीख खूप चांगली आठवते आहे. 14 फेब्रुवारी 2020 सगळं सुरळीत चालू होतं. एक हलकीशी नॉर्मल, आपण म्हणतो ना, गरमीची एक फोड जिभेवर येते, सो असं काहीतरी माझ्या मिस्टरांना ती फोड आली. आम्ही त्याचं चेकअप केलं आणि चेकअप केल्यावरती बरोबर त्या दिवशी 2014ला जिथे संपूर्ण जग हे व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करत होतं आणि तिथे तो रिपोर्ट माझ्या हातात आला. तो रिपोर्ट होता कॅन्सरचा. आता हा फर्स्ट स्टेज कॅन्सर असता तर ॲटलिस्ट आपल्याला काहीतरी हातपाय हलवता येतात ना, एवढं काही वाटत नाही. पण मला आठवते मी डॉक्टरांच्या केबिनमधून जशी बाहेर आली, माझ्या मिस्टरांना आधी त्यांनी पाठवलं, कारण एक नॉर्मली असतं ना की डॉक्टर पेशंटच्या समोर काही बोलत नाही. आणि जसं ते गेले, माझ्या आधी डॉक्टरांच्या डोळ्यात पाणी होतं, कारण डॉक्टरही मला खूप चांगले ओळखत होते. त्यांना तो धक्का सहन होत नव्हता की पवित्र तुझ्या आयुष्यात हे कसं होऊ शकतं. म्हणजे आत्ता कुठेतरी वाटते की सगळं चांगलं होणार, कुठेतरी तुम्ही फॅमिली प्लॅनिंग करताय, मुलांचा विचार करताय, इतकी वर्ष तुम्ही अगदी नको त्या लेवलला मेहनत केली, काम केले, आता सुखाचे दिवस येणार आणि हा रिपोर्ट कसला. सो जेवढा सरप्राईज डॉक्टरांसाठी होता तेवढाच माझ्यासाठी होता.
मला फक्त डॉक्टरांनी 2 महिने दिलेले होते त्यांच्यासाठी, की फार फार तर 2 महिने, त्याच्यापेक्षा जास्त काळ तुझे मिस्टर बघू शकणार नाही. मला आठवतंय जसं मी हे दाखवू शकत नव्हती त्यांना, की मी काय सांगणार त्यांना, की मेन मलाच ते ॲक्सेप्ट होत नाही आहे की त्यांच्याकडे 2 महिने आहेत आणि ते त्यांना कसं सांगू मी. सो मी त्यांना नाही काही दाखवलं. पण मला आजही आठवतंय आम्ही संध्याकाळी जसे आलो, प्रवासात येताना जेवढी लोकं असतील माझ्या कॉन्टॅक्टमध्ये त्यांना मी फोन सुरू केले, की असं जर काही असेल तर काय करू शकतो. टाटा हॉस्पिटलमध्ये काही लोकं ओळखीची होती, त्यांना कॉल केले की काय ट्रीटमेंट आहे, आम्ही काय केलं पाहिजे, प्लीज आम्हाला गाईड करा. आणि प्रत्येकाकडून फॅमिलीला सांगितलं. त्यांच्या आईवडिलांना मी सांगू शकत नव्हती, कारण आईवडील एजेड, म्हणजे माझे सासू सासरे खूप एजेड आहेत, त्यांना तो धक्का सहन नसता झाला. सो आलो आम्ही दोघं घरी आणि दोघंही असे बाजूला बसलेलो. आणि मला आठवतं ती रात्र दोघंही खूप रडून काढली. म्हणजे माहीत नाही, ते डोळ्यातलं पाणी थांबतच नव्हतं. आणि आजही तो क्षण आठवला तर कुठेतरी ते डोळ्यात पाणी येतंच, कारण काहीच कळत नव्हतं. म्हणतात ना, असं सगळं व्यवस्थित चाललं असताना अचानक तुमच्या आयुष्यात कोणीतरी ते बॉम्ब टाकतंय आणि सगळं आयुष्य उद्ध्वस्त करतंय, कुठेतरी ती फिलिंग होती. सो खूप रडलो, दोघंही खूप रडलो. त्यांनाही कळत नव्हतं की पुढे काय आहे, मलाही कळत नव्हतं की आमचं पुढे काय होणार आहे. आणि त्यानंतर एक ठरवलं की आत्ता रडायचं नाही, कितीही झालं तरी. कारण जर मी खचली तर त्यांना सपोर्ट कोण देणार, त्यांना ते स्ट्रॉंग फील कोण देणार, त्यांना तो बोलतात ना ती जगण्याची आशा कोण देणार. मी त्यांना थोडं मग दुसऱ्या दिवशी लगेच आम्ही ॲक्शन घेतली. काही डॉक्टरांना आम्ही भेटायला गेलो. जे आपण म्हणतो ना, आपला माणूस जर अडचणीत असेल त्याला वाचवण्यासाठी आपण काहीही करायला तयार असतो. कोविडचा काळ असून सुद्धा नाशिक म्हणा, पुणा म्हणा, जे मला काही सगळी मंडळी सांगत होते, इकडे जा तिकडे जा, अरे उपाय आहेत, 4 स्टेज पण क्युअर करता येते, तू नको टेन्शन घेऊ. प्रत्येकजण आपल्याला त्यावेळेला ते म्हणतात ना एक सपोर्ट देत असतो, ते पॉझिटिव्हिटी देत असतं. सो कुठेतरी ते सगळं मिळत होतं. कोविडचा काळ चालू होता, त्यात सगळ्या गोष्टींना आम्ही फाईट करत होतो. ट्रॅव्हलिंगला इश्यू होते, पण तरीही ते सगळं सेटिंग करून मी बिंदास गाडी काढायची आणि बिंदास जायची. चेहऱ्यावरती कधी दाखवलं नाही की आयुष्यात मी काय फेस करत होती, माझ्या डोक्यात काय चालू होतं. त्यांची एक एक ट्रीटमेंट जशी जशी पुढे होत होती जसलोक हॉस्पिटलमध्ये. सो त्यांची ट्रीटमेंट आपण सुरू केली. दादरमधले डॉक्टर बोमन म्हणून होते. सो टॉप 10मध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. त्यांना ज्या वेळेला मी भेटायला गेली, मी त्यांना फक्त एकच विचारलं, सर किती % चान्सेस आहेत. तर त्यांनी मला एकच सांगितलं, तुझं नशीब. मी म्हटलं ठीक आहे. म्हणतात ना ते डिवाईन कुठेतरी पुन्हा माझी परीक्षा घेऊ इच्छितं. ठीक आहे म्हटलं, 2 महिने दिलेले आहेत, आपण प्रयत्न करू. आणि मग त्यांची केमो ट्रीटमेंट आम्ही सुरू केली. जसलोक हॉस्पिटलमध्ये त्यांची ट्रीटमेंट व्हायची. मी नेहमी त्यांच्यासोबत असायची, कारण कोविडचं एक वातावरण होतं, खूप टफ गेलं त्या वातावरणात ट्रीटमेंट करणं. मीन्स हॉस्पिटलला जायचं असेल तर ती टेस्ट करा, त्याचे रिपोर्ट तुमचे नॉर्मल आले पाहिजे. कुठेतरी ते खूप बर्डन होतं. आणि तो काळ असा होता की माझ्या ट्रेनिंगसुद्धा स्टॉप झालेल्या, कारण लोकच बाहेर पडत नव्हती, तर ट्रेनिंगसुद्धा बंद होत्या. मी ऑनलाईन ट्रेनिंग घेत नव्हती. सो मलाच कळत नव्हतं की काय करायचं. एका बाजूने अर्निंग आपलं स्टॉप झालेलं आहे आणि दुसऱ्या बाजूने हा मोठा चॅलेंज आलेला आहे. पण कुठेतरी म्हणतात ना, नकळत एक डिवाईनची किंवा कुटुंबाची काहीतरी आशीर्वाद माझ्यासोबत आहेत, हे मी नेहमी स्वतःला त्यासाठी खूप लकी समजते, की इतकं टफ सिच्युएशन असूनसुद्धा सगळ्या गोष्टी मॅनेज होत होत्या. खूप चांगले सपोर्ट मला मिळत होता प्रत्येकाकडून. आणि जशी जसलोकला आम्ही जायचो केमोला, 4 दिवस ॲडमिट राहावं लागायचं त्यांना. मी ते वातावरण हे करण्यासाठी त्यांना नेहमी बोलायची की तुम्ही तर मला काय अंबानींच्या बाजूला पण आणून बसवलं, अंबानींचं घर बाजूलाच होतं ना. सो आम्ही खूप म्हणजे सगळ्या गोष्टी इतक्या त्या हे करत होतो, त्या सिच्युएशनला पॉझिटिव्हली घेत होतो की चला, नाही तर कधी अंबानींच्या शेजारी आपल्याला राहायला मिळालं असतं, पण ॲटलिस्ट आपण त्याचे 4 दिवसासाठी का असे ना ते शेजारी झालो. सो असं कुठेतरी ते वातावरण हसत खेळत मी प्रयत्न हा केला की त्यांना ते कधी जाणीव होऊ नये की त्यांच्याकडे दिवस कमी आहेत किंवा त्यांचा आता मृत्यू जवळ आलेला आहे. ते नेहमी बोलायचे, माझं नाव सचिन आहे, मी 100 सेंचुरी तरी मारणार
आणि मी त्यांना म्हणायची, तुमचं नाव सचिन आहे ना, तर तुम्हाला सेंचुरी मारायचीच आहे, तुम्हाला 100 वर्ष जगायचं आहे. हे आमचं नेहमी नॉर्मल डिस्कशन चालायचं. पण जसं मी म्हटलं, डॉक्टरांनी 2च महिने दिलेले, पण कुठेतरी एक वर्षाच्या ब्लेसिंग्स होत्या. त्यांची जी साथ आहे ती मला अजून लाभली. 14 जानेवारीला 2020ला डिटेक्ट झालं. बरोबर 14 जानेवारी 2021ला अचानक संक्रांतीचा दिवस होता. त्यांची एक सवय होती, ते सकाळी उठायचे आणि जेवढी आमची लोकं आहेत ट्रेनिंगमधली त्यांना मेसेजेस पाठवायचे. त्यामध्ये ते एक्सपर्ट होते. कितीही आजारी असू दे, अगदी हॉस्पिटलमध्ये जरी असले ना तरी ते आपल्या ग्रुपला मेसेज करायचे. सो संक्रांतीचा दिवस होता. संक्रांतीची पोस्ट त्यांनी स्वतःच बनवली, पवित्रा ग्लोबल ट्रेनिंग हबची, अगदी माझा फोटो वगैरे टाकून. आणि सकाळी त्यांनी सगळ्यांना मेसेजेस टाकले. नंतर मीच त्यांना म्हटलं की एवढ्या लवकर का उठलाय तुम्ही, झोपा थोडा वेळ. आणि ते झोपले. त्यानंतर काय झालं माहीत नाही. अगेन काहीच कळत नव्हतं. अचानक ते उठले, घरामध्ये इकडे तिकडे फिरू लागले. त्यांना खूप असा झटका बसल्यासारखं झालं आणि त्यांनी तिथेच त्यांचं शरीर जमिनीवरती सोडलं. जसं ते सोडलं, मी त्यांना मांडीवर घेतलेलं. मला आत्ताही तो क्षण आठवतोय. माझ्या मांडीवरती त्यांचा तो जीव त्यांनी सोडला आणि काहीच कळत नव्हतं, काहीच समजत नव्हतं. सकाळचं वातावरण, इतके आम्ही सगळे खुश होतो. आदल्या रात्री आम्ही खूप एन्जॉय केलेला होता, सगळं व्यवस्थित चालू होतं. पण आफ्टर फोर्थ केमो हा प्रसंग घडला. आणि जसं ते घडलं, आम्ही त्यांना डायरेक्टली हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. शिवाजी हॉस्पिटल, एका हॉस्पिटलमधून त्यांना परत पाठवलं गेलं. तर वडिलांनी मला गाडीमध्ये जाताना एक वाक्य बोलले की पवित्रा समजून जा. जसं ते वाक्य आलं त्यावेळेला मला कळलं की वडील मला काय बोलत आहेत, की समजून जा की आता हे नाही राहिलं आहे, जे तू बाजूला तुझ्या बसलं आहे तो व्यक्ती जिवंत नाही आहे आणि तू आता स्ट्रॉंग हो. कुठेतरी वडिलांनी ते मला गाडीतच सांगितलं. त्यांना आम्ही शिवाजी हॉस्पिटलला घेऊन गेलो. आई वडील आले त्यांचे. मला कळतंय की माझा नवरा ह्या जगात नाही आहे, पण एक अशी सिच्युएशन की मी रडूही शकत नाही आहे. कारण जर मी तिथे ढासळली असती तर त्यांच्या आई वडिलांचं काय झालं असतं माहीत नाही. सो अगदी त्यांना सांभाळत मी घरी घेऊन आली की नाही, तुमचा मुलगा व्यवस्थित आहे, त्यांची ट्रीटमेंट चालू आहे, आपण घरी जाऊ. पण जशी मी घरी आली काहीच कळत नव्हतं, टोटली असं ब्लँक. ते बोलतात ना, ती सिच्युएशनच खूप विचित्र होती. एखाद्या महिलेच्या आयुष्यामध्ये जेव्हाही असं काही घडतं आणि ती काय फेस करत असेल ना, ते सगळं असं समोर दिसत होतं. सो माझ्यासमोर फक्त एकच गोष्ट होती की मला आता ह्या फॅमिलीचा आधार बनायचं आहे. कारण त्यांनी त्यांचा एक म्हणतात ना, इतका मोठा मुलगा आणि तो पण एकुलता एक, त्यांना एक बहीण आहे, तिचं लग्न ऑलरेडी झालं आहे. सो ती तिच्या फॅमिलीमध्ये बिझी. पण मग आता यांच्यासाठी मला कुठेतरी त्यांचा मुलगा बनणं गरजेचं आहे. आणि जसं मी आजपर्यंत माझ्या आईवडिलांना सांभाळत आली आहे, तर आता कुठेतरी ते सासू सासरे ही माझीच जबाबदारी आहे आणि ती शेवटच्या श्वासापर्यंत ती आपली जबाबदारी राहणार आहे. त्यामुळे मला खचवून चालणार नाही. आता हे जेव्हा चालू होतं, बेसिकली मी ट्रेनर असल्यामुळे आपल्या ट्रेनिंगच्या शेड्यूल 1-2 महिन्याआधी फिक्स असतात. आपल्या तारखा गेलेल्या असतात की ह्या दिवशी इथे जायचं आहे, त्या दिवशी तिथे जायचं आहे. 14 जानेवारीला ही गोष्ट घडली. माझं 17 जानेवारीला पुण्यामध्ये ट्रेनिंग होतं. आता हे सगळं ज्या वेळेला त्यांचं अंत्यविधी आणि हे सगळं आटपलं, संध्याकाळची वेळ होती. माझे कलिग आलेले मला भेटायला. त्यातला एक जय म्हणून मुलगा, त्याला मी फक्त एकच म्हटलं, 17 तारखेला ट्रेनिंगला जायचं आहे, तू येतोयस का माझ्यासोबत? सगळे शॉक होते. तू म्हणतात तू ठीक आहेस का तुला काही वेगळ्या ट्रॉमामध्ये तू गेली आहेस, काय घडलं आणि तू काय बोलती आहेस? तू 17ला ट्रेनिंगला जाणार आहे. मी म्हटलं हो, डेट कॅन्सल होणार नाही, आपली डेट पोस्टपोन होणार नाही. कारण जेव्हाही आपण एखादी डेट देतो ती मंडळी सगळ्या गोष्टी मॅनेज करत असतात आणि आयुष्यात कारणं नाही द्यायची ना. हे 2006 पासून मी शिकली आहे, वडिलांचं नेचर बघितलेलं आहे. सो ते डोक्यात होतं. सचिन तेंडुलकर यांचं एक्झाम्पल आम्ही द्यायचो की सचिन तेंडुलकर त्यांचे वडील ऑफ झाल्यानंतर 12 दिवसाच्या आत ग्राउंडमध्ये खेळायला होते आणि जर ती परिस्थिती जर माझ्यावर आली आहे तर मी कसं कारण देऊ शकते? अदरवाईज मला ते एक्झाम्पल देणं सोडावं लागेल. सो जर मी एक्झाम्पल दिलं आहे तर कुठेतरी वयचा माझी एक्झाम घेत होता असं कुठेतरी त्यावेळेला वाटलं. 17 जानेवारीला पुण्याला मी कार्यक्रम घेतला. 3ऱ्या दिवशी
त्यानंतर लगेच माझा जो कार्यक्रम होता त्यांचं 11वा दिवस कंप्लीट होऊन 12व्याच्या आधी 11व्या दिवशी 10वं कंप्लीट होऊन 11व्या दिवशी एक कार्यक्रम होता दापोलीला. तोही कार्यक्रम घेऊन आली. घरातल्यांनी खूप सपोर्ट केला. तिथे माझे सासू सासरे मला बोललेले की तू निघ, तू बाहेर निघ, कारण जर आत्ता तू इथे थांबलीस ना तर तू वीक पडशील. आणि तो त्यांनी खूप स्ट्रॉंग सपोर्ट मला दिला. माझ्या आईवडिलांनी सपोर्ट दिला की तिला बाहेर काढा, ती जर ट्रेनिंगमध्ये गेली ना की पुन्हा ती कमबॅक करेल, अदरवाईज ती नको त्या लेवलला त्या ट्रॉमामध्ये जाईल. आणि तो सपोर्टमुळे 11व्या दिवशीही मी ट्रेनिंग घेतलं. सो 12 दिवसाच्या आत म्हणजे 11व्या दिवशी दापोलीला कार्यक्रम घेऊन मी त्यांचं 12वं करायला वरळीला आलेली होती आणि घरातल्यांनी सगळं ते सांभाळलं होतं. सो ह्या सगळ्या गोष्टींमधून आज जेव्हा लोक बोलायचे ना पवित्रा यू आर अ लकी, सो माणसाचं लक असंच नाही आहे, तुम्हाला तुमचेही तेवढे एफर्ट्स द्यावे लागतात. ज्या वेळेला मिस्टरांची साथ सुटली, सगळं संपलेलं. म्हणजे ज्यांनी पवित्राची सुरुवात केली, ज्यांनी स्वप्न बघितलं, तो व्यक्ती नव्हता सोबत, पण कुठेतरी ते स्वप्न पूर्ण करायचं होतं आणि त्यामुळे पुन्हा प्रवासाला सुरुवात केली. कार्यक्रम घेत राहिली, पुढे पुढे एक एक स्टेप आयुष्यात पुढे जात राहिली. जे त्यांचं स्वप्न आहे पवित्रा ग्लोबल ट्रेनिंग हब, ही एक अशी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट बनवायची जिथे कुठल्याही माणसाला काहीही अडचण असेल, त्या अडचणींवरती मात करून पुढे कसं जायचं हे प्रशिक्षण इथे मिळेल. तर त्याचं एक आपल्याला एक इन्स्टिट्यूट बनवायचं, एक ट्रेनिंग सेंटर बनवायचं आहे. त्यांचं स्वप्न होतं की आपल्याला ना उद्योजक घडवायचं आहे. सो कुठेतरी आज तेच स्वप्न घेऊन मी माझं काम करत आहे. आपल्याला उद्योजक घडवायचे आहेत, कारण देशाचा जर विकास करायचा असेल तर जितके जास्त उद्योजक असतील तेवढा आपल्या देशाचा विकास जास्त होईल. स्पेशली जे आपले तरुण पिढी आहे, कारण मी जी सुरुवात केलेली होती ती 12वीला असताना. सो ह्या तरुण पिढींना जर तुम्ही चांगलं मार्गदर्शन दिलं तर ते देशाचं भवितव्य खूप चांगल्या पद्धतीने घडवू शकतात. सो यंग एंटरप्रेनर्स आपल्याला क्रिएट करायचे आहेत आणि त्याचबरोबर प्रत्येक महिलेमध्ये काही ना काही गुण असतो. सो महिलांना ना थोडंसं पुश करायची गरज असते. तिला थोडासा धक्का दिला, कसं काम करायचं हे शिकवलं तर प्रत्येक महिला काहीतरी नवीन करू शकते. सो एक खूप मोठं स्वप्न आहे. तरुण पिढीला आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे, महिलांसाठी आपल्याला काम करायचं आहे, महिलांच्या सक्सेस स्टोरीज आपल्याला क्रिएट करायच्या आहेत आणि त्याचबरोबर उद्योजक विश्वामध्ये नवीन नवीन उद्योजक तयार करायचे आहेत. सो कुठेतरी हे स्वप्न घेऊन आजही त्याच डेडिकेशनने मी काम करते आहे. सो मित्रांनो, जसं मी म्हटलं, हा जो काही प्रवास राहिलेला आहे त्या प्रवासामध्ये अगदी लहानपणापासून आत्तापर्यंत सगळ्यांनी जो मला सपोर्ट दिला, आज मला ह्या प्लॅटफॉर्मवरून त्यांना थँक्यू बोलायला नक्कीच आवडेल. सुरुवात करेन मी माझ्या कुटुंबापासून, म्हणजे अगदी आईवडील, भाऊ, शिरकर फॅमिली, त्याच्यानंतर लग्न झाल्यावरती स्पेशली माझे मिस्टर आज जिथे कुठे ते असतील ते खूप प्राऊड फील करत असतील माझ्यावरती, मला नक्कीच माहिती आहे आणि ते नेहमी माझ्यासोबत राहणार आहे. त्याबरोबर माझे सासू सासरे, माझी नणंद, त्यानंतर शाळेतले जे टीचर्स आपण म्हणतो ना, आईवडिलांनंतर जर आपले कोण गुरु असतील तर आपले शाळेतले गुरु. माझं पहिलं जे स्पीच ज्यांच्यामुळे मी दिलं, मला आठवतं मी खूप घाबरायची, मला बोलायला भीती वाटायची. आज तुम्हाला जाणवत नसेल, हे माझ्या वाक्यावरती कदाचित विश्वासही बसत नसेल, पण देशमुख सर म्हणून होते, प्रशांत देशमुख सर, त्यांनी मला फोर्स केलेला की जा तू माईकवरती बोल. आणि खूप बेकार झालेलं ते जे स्पीच होतं ते, आणि मी खूप रडलेली त्यावेळेला, मला आजही आठवतं आहे. व त्यावेळेला सरांनी मला थोडं पुश केलेलं की नाही, तू पुन्हा प्रयत्न कर. आणि त्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये मी भाग घेऊन पुन्हा फर्स्ट प्राईज मिळवलेला. सो देशमुख सर असतील, त्यानंतर नेने मॅडम, ज्यांना आम्ही खूप घाबरायचो, पण त्यांनीही मला खूप छोट्या छोट्या गोष्टी, खरं तर ह्या सगळ्या सांगणं खूप अवघड आहे या छोट्याशा जर्नीमध्ये, ह्या छोट्याशा इंटरव्ह्यूमध्ये, पण डेफिनेटली नंतर आपण त्याच्यावरती सविस्तर बोलू. सो त्यांनीही खूप स्ट्रॉंग पाठबळ दिलं आणि आत्ताच्या क्षणी जे माझ्यासाठी नेहमी एक स्ट्रॉंग पिलर म्हणून उभे राहतात, ते असतील अन्सारी सर आहेत किंवा मुक्ता सर आहेत, त्यानंतर घनश्याम कोळंबे सर आहेत, अगदी माझ्यासोबत असे स्ट्रॉंगली उभे आहेत. अशी बरीच मंडळी आहेत ज्यांच्या सपोर्टमुळे आज मी इथपर्यंत आलेली आहे. जे स्पिरिच्युअल सत्संगशी मी कनेक्टेड आहे, कुठेतरी ते एक पाठबळ तिकडूनही मला मिळतं आहे.
तो एक बोलतात ना, ते स्ट्रॉंग आशीर्वाद, ते ब्लेसिंग्स माझ्यासोबत आहेत. म्हणून मी आज इतक्या चांगल्या पद्धतीने आजही हे जे काम आहे, हे कार्य आहे, हे पुढे घेऊन जाऊ शकते. सो सगळ्यांनाच थँक्यू सो मच. आणि सगळ्यात महत्त्वाचं थँक्यू मी बोलेन माय महानगर मानिनी ह्या चॅनलला. कारण आज कुठेतरी यांच्या प्लॅटफॉर्ममुळे मी माझ्या आयुष्याची जी कहाणी आहे ती तुमच्यापर्यंत ठेवू शकली. आज या चॅनलमार्फत कित्येक स्टोऱ्या तुमच्याकडे येत असतात आणि अशा असंख्य महिलांना त्या प्रेरणा देतात. सो खूप छान काम त्यांचंही चालू आहे. थँक्यू सो मच की तुम्ही मला इथे इन्व्हाइट केलं आणि माझी स्टोरी सांगण्यासाठी मला वेळ दिला. आणि एकच सांगेन मैत्रिणींनो, आयुष्यामध्ये जसं मी हे वाक्य आधीही म्हटलं की प्रत्येकीमध्ये ते दडलेलं असतं, प्रत्येकीमध्ये काहीतरी स्पेशल क्वालिटी असते. जर देवाने आपल्याला इथे ह्या पृथ्वी तलावर जन्माला दिलं आहे, एक म्हणतात ना, माणूस म्हणून आपल्याला जन्माला घातलं आहे, तर काहीतरी पर्पज, काहीतरी उद्दिष्ट देऊन आपल्याला पाठवलेलं आहे. एकदा ते उद्दिष्ट आपण ओळखलं, तो जो आपल्यातला सुप्त गुण बाहेर काढला, तर ह्या जगात अशक्य असं काहीच नाही आहे. जे आपण ठरवू ते आपण अचीव करू शकू. सो थँक्यू सो मच अँड विश यू ऑल द बेस्ट.